इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्रीमधील फर्स्ट लेसन सिमिलॅरिटीमधील प्रॅक्टिस सेट 1.1 आपण पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक ऑफ प्रॅक्टिस 1.1 पाहिलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्या व्हिडिओमुळे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 समजायला खूप मदत होईल. तर चला सुरू करूया प्रॅक्टिस सेट 1.1 मधील फर्स्ट क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1. Base of a triangle is 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. तर या क्वेश्चन मध्ये दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट दिलेली आहे. तर त्यावरून आपल्याला रेशिओ ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल, दिस टू ट्रायंगल्स आपण पाहणार आहोत. क्वेश्चन आत्ताच आपण रीड केला. क्वेश्चन मध्ये दोन ट्रायंगलची हाईट आणि ट्रायंगलचा बेस दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला फाइंड करायचा आहे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. क्वेश्चन मध्ये दिलेला आहे आपल्याला दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि ट्रायंगलची हाईट दिलेली आहे. ती आपण सर्वात प्रथम लिहून घेऊया. B1 9, H1 5, B2 10, H2 6 आणि फाइंड करायचा आहे आपल्याला रेशिओ ऑफ एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. बाय रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू, आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा जर फॉर्म्युला बघितला तर काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट आणि हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता हाफ हाफ सेम असल्यामुळे कट होतं, म्हणून आता आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ते हाफ हाफ कट होतं. आणि आता फॉर्म्युला लिहिताना मग काय येईल, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की B1, H1, B2 आणि H2 काय आहेत ते आपण आता या फॉर्म्युलामध्ये मांडूया. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू, B1 दिलेला आहे 9, H1 दिलेला आहे 5, B2 दिलेला आहे 10 इंटू H2 दिलेला आहे 6. हे आपण मांडून घेतलं. यानंतर यांचा गुणाकार आपल्याला करून घ्यायचा आहे. 9 मल्टिप्लाय 5, 9 5 जार 45, 10 6 जार 60. आता हे डिव्हिजन करायचं आहे आपल्याला. 15 3 जार 45, 15 4 जार 60. तर एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू 3/4. क्वेश्चन नंबर 2 मध्ये इन फिगर 1.13 BC is perpendicular on AB, AD is perpendicular on AB, BC is equal to 4, AD is equal to 8. Then find the ratio of area of triangle ABC upon area of triangle ADB. आता look at the figure. In triangle ABC, आता ट्रायंगल दोन ट्रायंगल आपण पाहणार आहोत, म्हणजे ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल ADB. आता या दोन्ही ट्रायंगलमध्ये ट्रायंगलचा बेस आणि ट्रायंगलची हाईट पहिल्यांदा आपल्याला समजायला हवी. आता इथं सांगितलेलं आहे BC इज परपेंडिक्युलर ऑन AB, म्हणजे ट्रायंगल ABC चा बेस आहे AB आणि ट्रायंगल ABC ची हाईट आहे BC. आणि दुसरा ट्रायंगल ट्रायंगल ADB, या ट्रायंगलचा जर आपण क्वेश्चन मध्ये पाहिलं, AD इज परपेंडिक्युलर ऑन AB असं सांगितलेलं आहे. म्हणजेच ट्रायंगल ADB ची हाईट आहे AD आणि बेस आहे AB. जेव्हा आपण हे दोन्ही ट्रायंगल बघितले तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं की दोन्ही ट्रायंगलचा बेस हा समान आहे. द बेस ऑफ दिस बोथ ट्रायंगल इज इक्वल.
एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू BC अपॉन AD. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला जर पाहिला तर हाफ इंटू बेस इंटू हाईट अपॉन हाफ इंटू बेस इंटू हाईट आहे. दोन्ही ट्रायंगलचा बेस AB सेम आहे, तोही कट होणार, हाफ हाफ कट होणार आणि उरलेला आपण लिहिलं आहे BC अपॉन AD, कारण both triangle having equal bases is equal to BC is equal to 4 upon AD is equal to 8 आहे. 4 upon 8 आता डिवाइड करू. 4 1 जार 4, 4 2 जार 8. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1 अपॉन 2 इज इक्वल टू 1:2 असेही आपण लिहू शकतो. दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे म्हणून उरतं काय, H1 अपॉन H2 म्हणजेच BC अपॉन AD. क्वेश्चन नंबर 3. इन adjoining figure 1.14 segment PS is perpendicular on segment QR and segment QT is perpendicular on segment PR. If QR is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12, then find QT. In triangle PQR, segment PS is perpendicular on segment RQ and segment QT is perpendicular on PR. RQ is equal to 6, PS is equal to 6, PR is equal to 12. हे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ QT. In triangle PQR, segment RQ is base of this triangle and segment PS is the height of this triangle. Therefore, area of triangle PQR is equal to half into base into height. The formula of areas of triangle is half into base into height is equal to half into base RQ is equal to 6 into height is PS is equal to 6 2 1 जार 2 2 3 जार 6. आता उरलं काय, 1 इंटू 3 इंटू 6 6 3 जार 18 18 1 जार 18 is equal to 18. Therefore, area of triangle PQR is equal to 18 square units. But for triangle PQR, PR is base and height. Area of triangle PQR is equal to half into base PR into height QT. आत्ताच आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR काढला इज इक्वल टू 18 स्क्वेअर युनिट्स. आपण इथं घेतलं 18 स्क्वेअर युनिट्स इज इक्वल टू हाफ इंटू PR दिलेला आहे क्वेश्चनमध्ये. PR इज इक्वल टू 12 इंटू QT. आता 18 इकडं आहे आणि 6 मल्टिप्लायमध्ये आहे आणि जर डाव्या बाजूला दुसऱ्या बाजूस गेलं तर ते मल्टिप्लायचं डिवाइड होतं. 18 अपॉन 6 इज इक्वल टू QT. 6 1 जार 6 6 3 जार 18. So QT is equal to 3 units. Question number 4. In adjoining figure, AP is perpendicular on BC, AD is parallel to BC, then find area of triangle ABC is to area of triangle BCD. जर आपण आकृतीमध्ये पाहिलं तर फर्स्ट ट्रायंगल आहे ABC हा आणि सेकंड ट्रायंगल आहे BCD. तर आता इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे AD इज पॅरलल टू BC. तर आता ह्या जे दोन ट्रायंगल आहेत त्याची हाईट ही समान असणार आहे, कारण दोन समांतर रेषेमधील अंतर हे समान असतं. तर
इथं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की AP इज परपेंडिक्युलर ऑन BC. तर जर ट्रायंगल ABC पाहिलं, इन ट्रायंगल ABC द हाईट ऑफ दिस ट्रायंगल इज AP अँड द बेस ऑफ दिस ट्रायंगल इज BC. आता सेकंड ट्रायंगल BCD पाहू. यामध्ये ट्रायंगल BCD, the base of this triangle is BC and the height of this triangle is same AP because AP is perpendicular on BC. दोन्ही त्रिकोणाचा बेस आणि दोन्ही त्रिकोणाची हाईट ही इक्वल म्हणजे सेम आहे. टू ट्रायंगलचा जेव्हा आपण रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल जेव्हा आपण बघतो तेव्हा फर्स्ट ट्रायंगल अपॉन सेकंड ट्रायंगल आपण घेतो. तसंच फॉर्म्युला ऑफ एरियाचा फर्स्ट ट्रायंगल अपॉन सेकंड ट्रायंगल आपण घेतो. मग हाफ हाफ तेव्हा कट होतं. सेम नंबर जर नंबर वरती आणि खाली जर सेम नंबर असेल तर तो कट होतो. मग आपण हाफ हाफ आता इथं घेणार नाही आहोत. तर आपण डायरेक्ट इथं काय घेतोय, बेस आणि हाईट घेतोय. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू, मी आत्ताच तुम्हाला सांगितले की जो बेस आहे ट्रायंगलचा, द बेस ऑफ ट्रायंगल ABC इज BC घेतलं आणि द हाईट ऑफ द ट्रायंगल ABC हाईट आहे AP. कारण क्वेश्चनमध्येच आपल्याला दिलेलं आहे की AP इज परपेंडिक्युलर ऑन BC. म्हणून फर्स्ट ट्रायंगलचं घेतलं आपण, बेस इंटू हाईट घेतलेली आहे अपॉन. सेकंड ट्रायंगल आहे आपल्या triangle BCD. The base of this triangle is BC and the height of this triangle is AP. BC into AP is आपण कारण काय दिलंय, distance between two parallel lines is same. कारण जेव्हा दोन रेषा पॅरलल असतात, समांतर असतात, तेव्हा त्या दोन्हीमधील अंतर हे समान असतं. मग आता ट्रायंगल ABCची जी हाईट दिलेली आहे AP, तर ट्रायंगल BCDची हाईटसुद्धा AP इतकीच असणार आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1/1. म्हणजेच बेस समान आहे, हाईटसुद्धा समान आहे, एकच आहे. दोन्ही ट्रायंगलचा जेव्हा जर बेस बघितला आपण BC सेम आहे आणि दोन्ही ट्रायंगलची हाईट जी आहे AP सेम आहे. म्हणून दोन्ही ट्रायंगलचा रेशिओ हा सुद्धा समान येणार आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. तर या क्वेश्चनमध्ये हे आपल्याला समजलं की क्वेश्चनमध्ये दिल्याप्रमाणे आपण ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD पाहिला. यामध्ये आपल्याला रेशिओ ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल्स आपण बघितलं. या दोन्ही ट्रायंगलमध्ये जेव्हा आपण रेशिओ काढतो तेव्हा अंशस्थानी आणि छेदस्थानी आपण फॉर्म्युला घेत असतो. अपॉन किंवा हाफ हाफ कट होतं म्हणून आपण ते घेतलेलं नाही या सूत्रामध्ये. इथं मांडताना इथं आपण दोन्ही त्रिकोणाचा बेस आणि हाईट घेतलेला आहे. आणि या क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं की बेस आणि हाईट सुद्धा समान आहेत. ज्या त्रिकोणाचा बेस आणि हाईट सुद्धा समान असते त्या दोन्ही त्रिकोणाचा जो रेशिओ आहे तो समान असतो. ते दोन्ही त्रिकोणांचा रेशिओ समान आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. क्वेश्चन नंबर 5. इन adjoining figure PQ is perpendicular on BC and AD is perpendicular on BC. Then find the following ratios. इथं 4 क्वेश्चन दिलेले आहेत. 4 म्हणजे या आकृतीमधील कंपेअर करायचं आहे, रेशिओचं कंपेअर करायचं आहे आपल्याला. 4ही क्वेश्चन आपण 1 बाय 1 पाहू. फर्स्ट पाहू एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. यामध्ये फर्स्ट ट्रायंगल दिलेला आहे ट्रायंगल PQB. हा
PQ is parallel on BC, म्हणून ट्रायंगल PQB चा बेस आहे BQ आणि ट्रायंगल PQB ची हाईट आहे PQ. म्हणून फर्स्ट ट्रायंगल PQB ची PQB या ट्रायंगलचा बेस आहे BQ अँड द हाईट ऑफ दिस ट्रायंगल इज PQ. कारण क्वेश्चन मध्ये दिलेला आहे PQ इज परपेंडिक्युलर ऑन BC, तर ट्रायंगल PQB ची बेस PQ इंटू हाईट PQ. आता सेकंड ट्रायंगल PBC या ट्रायंगलचा बेस, दॅट बेस ऑफ दिस ट्रायंगल इज BC अँड द हाईट ऑफ दिस ट्रायंगल इज PQ. हाईट सेम आहे म्हणून PQ आपण कट करूया आणि उरलेलं जे आहे बेस लिहून घेऊया आपण BQ अपॉन BC. इथं आपण कारणही लिहू शकतो, कंसामध्ये कारण लिहायचं आहे आपल्याला की both triangle having a same height किंवा both triangles having a equal height. म्हणून बेस फर्स्ट ट्रायंगलचा बेस अपॉन सेकंड ट्रायंगलचा बेस BQ अपॉन BC. सेकंड, एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, यामध्ये ट्रायंगल PBC आपण आत्ताच बघितलेला आहे PBचा बेस आणि हाईट, तर द बेस ऑफ दिस ट्रायंगल इज BC इंटू द हाईट ऑफ दिस ट्रायंगल इज PQ अपॉन सेकंड ट्रायंगल आहे ABC. आता यामध्ये द बेस ऑफ दिस ट्रायंगल इज सेम BC इंटू अँड द हाईट ऑफ दिस ट्रायंगल इज AD, कारण क्वेश्चनमध्ये दिलेला आहे AD इज परपेंडिक्युलर ऑन BC, तर ही AD ही ABC ची हाईट आहे. लिहून घेऊ. आता यामध्ये आपण बघितलं तर आपल्याला समजेल की बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल अँड बेस ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल. म्हणून PQ AD हे उरलं आपण घेऊया लिहून इज इक्वल टू PQ अपॉन AD, म्हणजेच बेस सेम आहे म्हणून PQ अपॉन AD. क्वेश्चन नंबर 3, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू, आता ABCचा आत्ता आपण या क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे बेस आणि हाईट. पुन्हा एकदा आकृतीमध्ये पाहू. ट्रायंगल ABC, द बेस ऑफ दिस ट्रायंगल इज BC अँड हाईट इज AD. तर आपण इथं लिहून घेऊया BC इंटू AD अपॉन, आता सेकंड ट्रायंगल आहे ADC. बेस ऑफ दिस ट्रायंगल इज DC अँड द हाईट ऑफ दिस ट्रायंगल इज AD. तर बेस लिहून घेतला आपण DC इंटू हाईट AD. बोथ ट्रायंगल हॅव अ सेम हाईट, सो वी कट इट. उरलं काय BC अपॉन DC, म्हणजेच बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल अँड बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. फोर्थ क्वेश्चन, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. फर्स्ट ट्रायंगल ADC. The base of this triangle is DC and the height of this triangle is into करून आपण AD लिहू अपॉन, आता सेकंड ट्रायंगल PQC मध्ये बेस ऑफ दिस ट्रायंगल इज QC अँड हाईट इज दिस ट्रायंगल इज PQ, म्हणून QC इंटू PQ. यामध्ये बेस आणि हाईट दोन्ही वेगवेगळे आहेत, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू DC इंटू AD अपॉन QC इंटू PQ. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील सर्व क्वेश्चन पाहिले. तुम्हाला जर कोणत्या क्वेश्चनमध्ये शंका असेल
किंवा काही अडचण असेल तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.